आता आपण काय करूया, डिफरंट फॉर्म्स ऑफ साइन रूल अँड कोसाइन रूल जे आहे ते सुरू करूया. म्हणजे मी तुम्हाला काय सांगणार आहे, तर जो आपण साइन रूल घेतलेला आहे, म्हणजे जो साइन रूलचा फॉर्म्युला घेतला आणि कोसाइन रूलचा फॉर्म्युला, आपण दोन थेरम घेतलेत बघा. ते दोन्ही थेरम जे आहेत त्याच्यावरनं आपल्याला काही फॉर्म्युले तयार करायचे आहेत, काही फॉर्म्स तयार करायचे आहेत वेगवेगळे. मग ते आपण बघूया. इन ट्रायंगल एबीसी, एक एक बघूया आता. इन ट्रायंगल एबीसी, कारण ते फॉर्म्स आहेत ते या ट्रायंगलनुसारच आपल्याला काय करायचे आहे, तयार करायचे. फर्स्ट पहिला बघा, पहिला फॉर्म काय आहे बघा, जो माहितच आहे आपल्याला. ए अपॉन साइन ए, साइन रूल आहे तो मी पहिल्या ठिकाणी लिहिते. बी अपॉन साइन बी इज इक्वल टू सी अपॉन साइन सी इज इक्वल टू 2 टाइम्स आर. हे आरची जी डेफिनेशन आहे सर्कम रेडियसची, मी तुम्हाला सगळ्यात शेवटी जे आहे ते सांगणार आहे फक्त माहितीसाठी. इथं आर म्हणजेच काय आहे, सर्कम रेडियस. ते डेफिनेशन आपण लास्टला बघूया. आता हा जो फॉर्म आहे हा पहिला झाला, म्हणजे यालाच आपण साइन रूल म्हणतो. सेकंड बघा, आता सेकंड नुसार आपण काय करूया, एक एक रेशो सेपरेट घेऊया. म्हणजे ए अपॉन साइन ए इज इक्वल टू आपल्याला काय मिळणार आहे, 2r. म्हणजे हे जे आहे ते आपण 2r लिहिलं. त्याचबरोबर बी अपॉन साइन बी इज इक्वल टू 2r आणि सी अपॉन साइन सी इज इक्वल टू 2r हे लिहिलं. देअरफॉर ए इज इक्वल टू 2r साइन ए. बघा लक्षात येतंय का. बी इज इक्वल टू 2r साइन बी आणि सी इज इक्वल टू 2r साइन सी. मग याच्यानुसार काय मिळणार, साइन ए इकडे गेलं, साइन बी इकडे गेलं आणि साइन सी इकडे गेलं की अशा पद्धतीनं 3 आपल्याला व्हॅल्यूज ज्या आहेत त्या मिळतात. ए बी सी, म्हणजे अँगल जर आपल्याकडे असले आणि सर्कम रेडियस दिलेली असली तर आपण ह्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या काढू शकतो एबीसीच्या. हा दुसरा फॉर्म झाला. तिसरा फॉर्म काय आहे बघा, हेच आपण वरचा जो आहे फॉर्म्युला तोच आपण असाही लिहू शकतो. साइन ए अपॉन ए इज इक्वल टू साइन बी अपॉन बी इज इक्वल टू साइन सी अपॉन सी. कारण पहिला जो आपण एक आकडा दिला त्याच्या आधी हेच आपल्याला मिळालं होतं आणि हे आपण काय कन्सिडर करूया, तात्पुरतं के हे कन्सिडर करू. आणि याच्यानुसार आपल्याला काय मिळणार आहेत बघा, 2 फॉर्म्युले मिळणार आहेत. ते 2 फॉर्म्युले आपण तयार करूया. कसे होणार बघा तयार. साइन ए अपॉन ए इज इक्वल टू के, साइन बी अपॉन बी इज इक्वल टू के आणि साइन सी अपॉन सी इज इक्वल टू के. हे के का घेतलेला आहे, के हा कॉन्स्टंट आहे आणि सर्कम रेडियस जरी घेतली आपण तरी सुद्धा ती काय असणार आहे, कॉन्स्टंटच असणार आहे. कारण शेवटी रेडियस आहे, रेडियस आहे म्हटल्यावर त्याची व्हॅल्यू असणार, ती कॉन्स्टंट असणार. मग जनरली आपण के न पण डिनोट करू शकतो. आणि देअरफॉर साइन ए इज इक्वल टू ए के, साइन बी इज इक्वल टू बी के आणि साइन सी इज इक्वल टू सी के. हे 3 फॉर्म्युले तयार झाले. असेच आपल्याला ए इज इक्वल टू के अपॉन, इथं ए इकडे गेलं आणि हे ए इकडे गेलं आणि के इकडे आलं. मग त्याच्यानुसार आपल्याला काय मिळणार आहे, साइन ए अपॉन के, बी इज इक्वल टू साइन बी अपॉन के अँड सी इज इक्वल टू काय मिळणार आहे आपल्याला, साइन सी अपॉन के. असे 3 फॉर्म्युले जे आहेत ते आपल्याला मिळतात. त्यामुळे या पद्धतीने आपण काय केलेले आहेत, हे आहेत ते लिहिलेले आहेत. आता चौथा जो आहे तो आपण इथं पूर्ण करू. चौथा म्हणजे कसा असणार आहे बघा, हे जे पहिले 2 रेशो आहेत या पहिल्या 2 रेशोवरून आपण काय तयार करू शकतो, साइन बी इकडे गेलं किंवा मी इथं लिहिते वाटल्यास बघा, ए अपॉन साइन ए इज इक्वल टू बी अपॉन साइन बी. हे 2 रेशो घेतले. त्याच पद्धतीनं आपण ए अपॉन साइन ए इज इक्वल टू सी अपॉन साइन सी हे 2 घेऊ शकतो किंवा बी अपॉन साइन बी इज इक्वल टू सी अपॉन साइन सी हे घेऊ शकतो आपण. देअरफॉर काय मिळणार बघा, साइन बी इकडे गेलं, साइन ए इकडे गेलं तर ए साइन बी इज इक्वल टू बी साइन ए. हे एक इक्वेशन मिळालं. परत याच्यावरनं काय मिळणार आहे, ए साइन सी इज इक्वल टू सी साइन ए आणि लास्ट काय मिळणार आहे, बी साइन सी इज इक्वल टू सी साइन बी. असे 3 इक्वेशन जे आहेत ते आपल्याला इथं मिळालेले आहेत. देअरफॉर
आता याच्यावरनच आपण असं करूया, पाचवा जो आहे तो तयार करू. अजून एक तयार करूया, पाचवा याच्यावरनच तयार करायचा आहे. आता आपण दोन रेशो तयार करू. A/B इज इक्वल टू, हे बी जे आहे ते इकडं आलं, साइन बी तिकडे गेलं, म्हणजे काय येणार आहे, साइन A/sin B. दॅट इज इक्वल टू, सॉरी दुसरा कसा येणार आहे रेशो, सी इकडे आलं, साइन सी तिकडे गेलं, म्हणजे A/C इज इक्वल टू साइन A/sin C. दॅट इज इक्वल टू, आता हे सी इकडे आलं, साइन सी तिकडे गेलं, मग त्याच्यानुसार B/sin B इज इक्वल टू C/sin C. असे जे रेशो आहेत A/B, A/C आणि B अपॉन काय येणार आहे, C येणार आहे. सॉरी, इथं जरा चुकलं. B/C इज इक्वल टू काय मिळणार आहे आपल्याला, साइन B/sin C. इकडे दोन लिहिले बरोबर. आता इथं या पद्धतीनं येणार आहे. अशा पद्धतीनं आपल्याला काय मिळतात, जे रेशो आहेत ते मिळतात. आणि लास्ट जो आहे तो आपण कोसाइन रूलवरनं घेऊया, कारण वरती लिहिलेलं आहे आपण डिफरंट फॉर्म्स ऑफ साइन अँड कोसाइन रूल. साइन रूलचे हे फॉर्म्स आपले तयार झालेले आहेत. जसे एक्झाम्पलमध्ये आपल्याला गरजेचे असतात त्या पद्धतीनं आपण काय करूया, ते फॉर्म्युले वापरत जाऊ. आणि ते काय अवघड आहेत असं पण नाहीये, आपणच तयार करू शकतो. आपल्याला साइन रूल तर पाठच असतो आणि त्याच्यानुसार आपल्याला पाहिजे तसं आपण ते तयार करता येतं. आता कोसाइन रूल कसा आहे बघा. कोसाइन रूलचे 3 फॉर्म्युले आहेत. A² इज इक्वल टू, एकूण 7 आपण फॉर्म्स तयार करणार आहे, त्यातलं 6वं आहे A² इज इक्वल टू B² प्लस C² मायनस 2BC cos A. दुसरा आहे B² इज इक्वल टू A² प्लस C² मायनस 2AC cos B. आणि तिसरा आहे C² इज इक्वल टू B² प्लस C² मायनस 2BC cos C. हा जो फॉर्म्युला आहे तो आपला कोसाइन रूलचाच आहे, त्यामुळे इथं मी लिहिलेला आहे. आणि लास्ट जो आहे तो फॉर्म जो आहे तो आपण इथं पूर्ण करायचा आहे आपल्याला. मग तो कशावरनं पूर्ण करायचा, cos A आपल्याला मिळवायचा आहे. मग cos A हे जर तुम्ही इक्वेशन सोडवलं तर आपल्याला cos A काय मिळतं बघा. हे निगेटिव्हची टर्म इकडे घ्यायची, A² इकडे घ्यायचं आणि परत 2BC जे असणार आहे cos A ला जोडलेलं ते डिवायडेड बाय जर झालं तर cos A चा फॉर्म्युला येणार B² प्लस C² मायनस A² डिवायडेड बाय 2 टाइम्स BC. त्याच्यानंतर cos B चा फॉर्म्युला येणार आहे A² प्लस C² मायनस B² अपॉन 2AC. आणि लास्ट जो फॉर्म्युला आहे तो आपल्याला काय मिळणार आहे बघा. लास्ट फॉर्म्युला cos C इज इक्वल टू, तिसरा जो फॉर्म्युला आहे तो इथं अँड म्हणूया, cos C इज इक्वल टू B² प्लस किंवा A² प्लस B² म्हणूया, A² प्लस B² मायनस C² डिवायडेड बाय 2AB. असे टोटल 7 फॉर्म्स जे आहेत ते साइन रूल आणि कोसाइन रूलचे आपल्याला मिळालेले आहेत. आता एक्झाम्पल मी लिहिलेले बघा. आपण 1-2 एक्झाम्पल बघूया. साइन रूलचे आज बघूया, कोसाइन रूलचे उद्या बघूया. बघा, इन ट्रायंगल ABC इफ A इज इक्वल टू 30 डिग्री, B इज इक्वल टू 60 डिग्री, देन फाइंड द रेशो ऑफ द साइड्स. म्हणजे आपल्याला 2 कोन दिलेले आहेत. आपल्याला माहिती आहे त्रिकोणाला 3 बाजू आणि 3 कोन असतात. मग त्याच्यानुसार आपण काय करणार आहे, इथं A हा 30 डिग्री दिलेला आहे, B 60 डिग्री दिलेला आहे. एक कोन माहित नाही आणि आपल्याला 3 बाजू ज्या आहेत A, B आणि C यांचा रेशो सुद्धा आपल्याला काढायचा आहे. मग आपण काय करूया, जे दिलेलं आहे ते लिहून घेऊया. गिव्हन A इज इक्वल टू 30 डिग्री, कॉमा B इज इक्वल टू 60 डिग्री. देअरफॉर, आता आपण असं करूया, A आणि B 2 कोन तर माहिती आहे, तिसरा काढून घेऊ. आपल्याला एक माहिती आहे की ट्रायंगलमध्ये त्रिकोणाच्या तिन्ही कोनांच्या मापांची बेरीज कशी असते, 180 अंश असते. मग त्याच्यानुसार लेट A, B, C आर द अँगल्स ऑफ द ट्रायंगल, आर द अँगल्स ऑफ द ट्रायंगल ABC. Therefore
ए प्लस बी प्लस सी, तिथे काय अँगलचा कुठंच उल्लेख नाही, त्यामुळे आपण असं लिहू शकतो ए प्लस बी प्लस सी इज इक्वल टू पाय म्हणू शकतो, किंवा ए प्लस बी प्लस सी इज इक्वल टू 180 डिग्री म्हणू शकतो. आता सध्या डिग्रीमध्ये त्यामुळे आपण डिग्रीचाच वापर करू. जर समजा रेडियनमध्ये दिलं असतं तर ए प्लस बी प्लस सी इज इक्वल टू तुम्ही पाय असं घेतलं असतं. इथं समजा π/6 दिलं असतं, इथं π/3 दिलं असतं. मग त्या पद्धतीनं आपण रेडियन तर रेडियन, डिग्री तर डिग्री, त्या पद्धतीनं आपल्याला पूर्ण करायचं असतं. मग आता इथं अँगल्स घालूया. ए किती आहे 30 डिग्री, बी आहे 60 डिग्री आणि सी काढायचं आहे आपल्याला आणि इज इक्वल टू 180 डिग्री. आणि देअरफॉर हे 90 डिग्री झालं. 90 डिग्री या बाजूला गेलं की आपल्याला काय मिळणार आहे, सी इज इक्वल टू, देअरफॉर सी इज इक्वल टू 180 डिग्री मायनस 90 डिग्री. आणि देअरफॉर सी इज इक्वल टू काय मिळणार आहे, लास्ट जो अँगल आहे तो काय तिसरा, सी इज इक्वल टू 90 डिग्री मिळाला. आता त्रिकोणाचे 3 कोन जे आहेत ते 3 कोन आपल्याला मिळालेले आहेत. ए आहे 30 डिग्री, बी आहे 60 डिग्री आणि सी मिळालेला आहे 90 डिग्री. सी किती मिळालेला आहे आपल्याला, 90 डिग्री मिळालेला आहे. ते आपण लिहिलं. आता 3 अँगल आहेत, 3 बाजू काढूया. पण ते 3 बाजू कशा काढाव्या लागणार, बाय युझिंग साइन रूल. देअरफॉर बाय युझिंग साइन रूल, बाय युझिंग साइन रूल, ए अपॉन साइन ए इज इक्वल टू बी अपॉन साइन बी इज इक्वल टू सी अपॉन साइन सी. इथं सर्कम रेडियसची काही गरज नाही, कारण कुठंच उल्लेख नाही एक्झाम्पलमध्ये, त्यामुळे नुसते आपण रेशो घेतले तरी चालतात. मग आपण इथं व्हॅल्यूज टाकूया. ए अपॉन साइन ए, साइन ए किती दिलेला आहे, ए किती दिलाय 30 डिग्री. बी अपॉन साइन बी, बी किती आहे 60 डिग्री. आणि सी अपॉन साइन सी हा किती दिलेला आहे 90 डिग्री, म्हणजे आता काढलेला आपण हे लिहिलं. देअरफॉर ए अपॉन साइन 30 डिग्री किती येतं 1/2, बी अपॉन साइन 60 डिग्री येतं √3/2 आणि साइन 90 डिग्रीची व्हॅल्यू असते 1. आपल्याला 3 बाजू मिळालेले आहेत, तेच आपण असं लिहू शकतो. देअरफॉर ए ॲज बी ॲज सी, म्हणजे न्यूमरेटरचा रेशो घेतलेला आहे मी. न्यूमरेटरचा रेशो घेतला इज इक्वल टू, कसा रेशो मिळणार आहे आपल्याला 1/2 ॲज √3/2 ॲज 1. हा रेशो जो आहे तो अशा पद्धतीनं आपण घेतलेला आहे. देअरफॉर ए ॲज बी ॲज सी, म्हणजे उत्तर तसं मिळालेलं आहे आपल्याला, पण शक्यतो करून लक्षात ठेवा डिनॉमिनेटर हा ठेवायचा नसतो रेशो घेताना. तर तो काय करायचा, डिनॉमिनेटर काढून टाकायचा. म्हणजे काय करणार आहे, जो डिनॉमिनेटर आहे त्यानं काय करायचं, अंशाला छेदाला, म्हणजे अंशाला छेदाला गुणायचं, म्हणजे तिन्ही रेशोला गुणूया आपण. मग याला 2 न गुणलं तर 2 ला 2 कॅन्सल होऊन काय राहणार आहे, इज इक्वल टू 1 ॲज. आता इथं पण 2 गुणलं तर 2 ला 2 जाणार, √3 मिळणार आहे. आणि ॲज इथं कसं येणार आहे, 2 न गुणणार आहे फक्त, भागाकारामध्ये काहीच नाहीये, त्यामुळे कॅन्सल होण्याचा प्रश्नच नाही. त्यामुळे 2 × 1 किती येणार आहे, 2 येणार आहे. म्हणजे हे जे उत्तर आहे आपलं इथं काय झालेलं आहे, पूर्ण झालेलं आहे. आता या एक्झाम्पलमध्ये बघा, इन ट्रायंगल एबीसी, ए ही बाजू किती दिली, 2 दिले, बी ही 3 दिलेले आणि एक रेशो दिलाय अँगलचा साइन ए इज इक्वल टू 2/3. आणि आपल्याला काढायचं आहे देन फाइंड बी. बी हा अँगलचं किती डिग्री येतं ते आपल्याला काय करायचं आहे, बी हा अँगल काढायचा आहे. आपण असं करूया, या पूर्ण एक्झाम्पलमध्ये ए आणि बीचाच उल्लेख आहे, म्हणजे बाजू आहेत आणि जे कोण आहेत ते आहेत. मग त्यामुळे आपण जो साइन रूल आहे त्या साइन रूलचं आपण काय करू शकतो, साइन रूलमध्ये तसं सी आणि साइन सी पण आहे, पण आपल्याला घेण्याची गरज नाही. त्यामुळे आपण 2 रेशो जे आहेत ते फक्त कन्सिडर करू. म्हणजे ए अपॉन साइन ए इज इक्वल टू बी अपॉन साइन बी. पुढचं सी अपॉन साइन सी नाही घेतलं तरी चालतं, जेवढं लागतं तेवढंच घेऊया. मग आता इथं ए किती आहे 2 आहे, वरचं आपण एक्झाम्पलमध्ये आहे बघा. इकडे इज इक्वल टू बी किती आहे 3 आहे हे लिहिलं. त्याचबरोबर साइन ए किती दिलेला आहे 2/3 दिलेला आहे. आणि आपल्याला काढायचा आहे तो बी काढायचा आहे, म्हणजे साइन बी जो आहे तो काढून मग बी काढायचा आहे. मग इथं कसं येणार आहे बघा, देअरफॉर साइन बी इकडे घेऊया इज इक्वल टू, इथलं 3 तिथंच ठेवू इंटू. आता कसं होणार आहे बघा, हे 3 वरती जाणार, किंवा असं करूया इथं आता आपण हे 2 जे आहे ते खाली येणार, म्हणजे 1/2 येणार आहे इंटू, आणि 2/3 वरती जाणार, म्हणजे 2/3 येणार आहे. मग हे 3 ला 3 गेलं, 2 ला 2 गेलं, आणि त्यामुळे आपल्याला काय मिळालं, साइन बी इज इक्वल टू किती मिळालेलं आहे 1 मिळालेलं आहे. इम्प्लाइज आता आपल्याला साइन बी नको आहे, तर बी अँगल आहे. आपल्याला माहिती आहे साइन रेशो 1 कधी येतो, ज्या वेळेला बी ही ची व्हॅल्यू किती असते 90 डिग्री और π/2 असते. आणि यानुसार आपल्याला काय मिळालेलं आहे तर
जे उत्तर आहे ते आपलं इथं मिळालेलं आहे. हे जे आहे ते आन्सर इथं कंप्लीट झालं. आता ह्या नोटमध्ये काय मी म्हटलेलं आहे, दिलेलं आहे बघा, सर्कम रेडियस आणि इन रेडियस. दोन प्रकारचे रेडियस असतात. सर्कम रेडियस एक असते आणि इन रेडियस एक असते. सर्कमफरन्स तुम्हाला माहिती आहे, एरिया माहिती आहे, पेरिमीटर माहिती आहे. मग त्याचबरोबर सर्कम रेडियस म्हणजे काय आणि इन रेडियस म्हणजे काय हे आपल्याला मी डायग्रॅमॅटिकली सिद्ध करून म्हणजे तुम्हाला डेफिनेशन समजावून देते. पण आधी डेफिनेशन काय आहे बघा. सर्कम रेडियस म्हणजे काय, द रेडियस ऑफ ए पॉलिगॉन. पॉलिगॉन म्हणजे आपण मराठीमध्ये म्हणतो बहुभुजाकृती. मग बहुभुजाकृती ट्रायंगल म्हणजे जरी म्हटलं तरी ती बहुभुजाकृतीच आहे, कारण त्याच्यामध्ये भुजा काय असणार आहेत, एकापेक्षा जास्त आहेत. एक असतील, दोन असतील, तीन असतील, पण जनरली 3 पासून सुरुवात होणार आहे. 2 न काही बहुभुजाकृती तयार होणार नाही. मग 3, 4, 5 पॉलिगॉन, हेक्झॅगॉन, सेप्टॅगॉन, नंतर ऑक्टॅगॉन, नॅनोगॉन, डेकॅगॉन असं जर म्हटलं तर एक प्रकारचे काय आहेत ते पॉलिगॉन्स आहेत. मग त्यानुसार काय आहे बघा डेफिनेशनमध्ये, सर्कम रेडियस म्हणजे मराठीमध्ये त्याला आपण म्हणतो परिघात. द रेडियस ऑफ द पॉलिगॉन. सर्कम रेडियस म्हणजे काय आहे तर एक प्रकारची कुणाची रेडियस आहे तर पॉलिगॉनची रेडियस आहे. मग डेफिनेशन काय बघा, इट इज द रेडियस ऑफ ए सर्कल. म्हणजे थोडक्यात काय आहे, पॉलिगॉनची रेडियस आहे मान्य आहे, पण या डायग्राममध्ये बघा हे सर्कल आहे. जशी पॉलिगॉनची रेडियस आहे ही, त्याचबरोबर ओ ए, ओ बी आणि ओ सी ही काय आहे, सर्कम रेडियसच आहे, ती पॉलिगॉनची आहे. पण अर्थातच ही रेडियस कुणाची आहे, अजून सर्कलची सुद्धा आहे. मग इथं काय म्हणले बघा, इट इज द रेडियस ऑफ द सर्कल दॅट पासेस थ्रू ऑल व्हर्टायसेस ऑफ द पॉलिगॉन. हे जे सर्कल आहे ते कुठून पास होतं तर पॉलिगॉन हा जो आहे तो त्याच्यामधून पास होता. असंच आपण याला सुद्धा आपण काय करू शकतो, इथून एखादं सर्कल जे आहे ते असं आपल्याला काढता येतं. जे कॉर्नर पॉइंट्स आहेत, ऑल व्हर्टायसेस म्हणजे काय, कॉर्नर पॉइंट्स थोडक्यात, याच्यामधून सुद्धा आपल्याला काय करता येतं, एखादं सर्कल जे आहे ते काढता येतं. मी फक्त आता ट्रायंगलच दाखवलेलं आहे. असंच तुम्ही हेक्झॅगॉन असेल, कोणतंही असेल, हे जरी असेल, क्वाड्रिलॅटरल जरी असेल, चौकोन जरी असेल, तरी चौकोनाला आपल्याला काय करता येतं, सर्कल जे आहे ते काढता येतं. म्हणजे 4 कॉर्नर पॉइंट्स आपण घेणार आणि त्या 4 कॉर्नर पॉइंट्स घेऊन आपण एखादं सर्कल जे आहे ते काढू शकतो. मग त्यानुसार डेफिनेशन लक्षात आली का बघा, इट इज द रेडियस ऑफ द सर्कल दॅट पासेस थ्रू ऑल व्हर्टायसेस म्हणजे कॉर्नर पॉइंट्स ऑफ द पॉलिगॉन. आणि सर्कम रेडियस ही जनरली कोणत्या लेटरनं डिनोट केली जाते, कॅपिटल आर न डिनोट केली जाते. आणि हा फॉर्म्युला जो आहे तो फक्त तुमच्या माहितीसाठी ठेवा, हा काय आपल्याला एक्झाम्पलमध्ये वापरायचा नाही. सर्कम रेडियस काढण्याचा फॉर्म्युला आहे ABC म्हणजे त्रिकोणाच्या 3 बाजूंचा गुणाकार आणि छेदामध्ये काय आहे 4 इंटू एरिया ऑफ ट्रायंगल. म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल काढायचा आणि तो 4 टाइम्स असं आपल्याला लिहायचं असतं. मग ही जी आहे सर्कम रेडियस जे आहे ते अशा पद्धतीनं आपल्याला काढावी लागते, हे लक्षात ठेवा. त्याचबरोबर इन रेडियसलाच आपण जनरली लक्षात ठेवा त्रिज्या म्हणतो. ही पॉलिगॉनची आहे त्रिज्या, त्यामुळे याला सर्कम रेडियस म्हणतात. म्हणजे सर्कल आहे, त्याचबरोबर काय आहे, त्याचबरोबर ट्रायंगल पण आहे किंवा पॉलिगॉन पण आहे, त्यामुळे त्याला सर्कम रेडियस म्हणतात. इन रेडियस म्हणजे काय, जनरली नुसती रेडियस तुम्ही म्हणू शकता, त्यालाच त्रिज्या असं आपण म्हणतो. मग आता इथं काय दिलेलं आहे बघा, हे जे आहे ते बाहेरचं एक सर्कल आहे, ट्रायंगलला हे जे 3 व्हर्टायस म्हणजे सर्कम रेडियस आपण जी आहे ती बाहेरची असणार आहे. म्हणजे इथून इथपर्यंतची OA, OB आणि OC ही काय असणार आहे, सर्कम रेडियस असणार आहे. पण इन रेडियस म्हणजे काय बघा, द रेडियस ऑफ द इन सर्कल. रेडियस आहे, सर्कल आहे, पण ते इन सर्कल आहे, आतमध्ये आहे सर्कल. विच इज द लार्जेस्ट सर्कल म्हणजे असं आपण ह्या पॉइंटमधून आपल्याला काय करता येतात, बरेचसे काय करता येतात, सर्कल काढता येतात. हा जो सेंटर आहे तो या सर्कलचा पण आहे आणि बाहेरच्या सर्कलचा पण आहे. त्यामुळे या सेंटरमधून आपल्याला छोटे 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 असे बरेचसे सर्कल काढता येतात. पण त्यातल्या त्यात लार्जेस्ट सर्कल दॅट विल बी फिट इनसाइड द पॉलिगॉन. असं सर्कल की जे काय आहे आतमध्ये काय होतं, फिट होतं, त्या ट्रायंगलमध्ये असेल किंवा पॉलिगॉनमध्ये फिट होतं, त्याला काय म्हणतो आपण. मग इथून O पासून ते इथपर्यंत आणि O पासून ते इथपर्यंत अशा कितीही रेडियस आपण बनवू शकतो. आणि अशाच रेडियसला काय म्हटलं जातं, इन रेडियस जे आहे असं म्हटलं जातं. मग त्यानुसार आपण काय बघितलेलं आहे इथं, सर्कम रेडियस आणि इन रेडियस ह्या ज्या डेफिनेशन्स आहे आपण इथं बघितलेले आहेत. मग आपल्याला काय करायचं आता लक्षात ठेवा,
ही नोट तुम्ही काय करा, तुमच्या माहितीसाठी फक्त ठेवा. सर्कम रेडियस म्हणजे काय आणि इन रेडियस म्हणजे काय. आता आज आपण काय बघितलं बघा. सुरुवातीला एक रूल बघितला, साइन रूल. उद्याच्या तासामध्ये आपण दुसरा एक रूल आहे तो बघूया. प्रोजेक्शन रूल एक राहिलेला आहे तो थेरम. आणि मग आपण कॉमन जे आहेत साइन रूल, कोसाइन रूल आणि प्रोजेक्शन रूल, त्याच्यावरची जे एक्झाम्पल्स आहेत आपल्याला ती कंप्लीट करायची आहेत. आणि त्यानुसार फक्त लक्षात ठेवा कशा पद्धतीनं हा सोल्युशन ऑफ ट्रायंगलचा भाग आहे तो आपण एक्झाम्पल झाल्यावर शेवटी पूर्ण होणार आहे. ओके, बाय.